स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। लोकमान्य शिक्षण संस्था संचलित कैरासी बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व श्री लोटणकर बंधू विद्यार्थी सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। लोकमान्य शिक्षण संस्था संचलित कैरासी बेर्डे विद्यालय आणि पंचायत समिती लांजा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे तालुकास्तरीय विद्यार्थी दर्शन कैरासी बेर्डे विद्यालयाच्या भव्य प्रांगणात व श्री लोटणकर बंधू विद्यानगरीत संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांचे आगमन झालेले आहे। आपण सर्वांनी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया, प्रचंड टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय किरणजी सामंत साहेब, रत्नागिरी जिल्हा उपशिक्षणाधिकारी माननीय गावण साहेब, लांजा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी माननीय सावंत साहेब, लोकमान्य शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संघाचे जिल्ह्याचे सचिव पाटकर सर, विज्ञान मंडळाचे SM पाटील सर, लोकमान्य शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष देवेंद्रजी लोटणकर सर, विषमतेचा अंधार दूर सरण्या मनामनात दीप पेटूया, करुणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढूया। सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करत आहेत। लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री देवेंद्रजी लोटणकर सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथी उद्घाटक तसेच अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे माननीय श्री किरण सावंत साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन केलेलं आहे। आमच्या प्रशालेचे माननीय प्राचार्य श्री गुरव सर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करत आहेत। तसेच माध्यमिक यांना देखील मी विनंती करते त्यांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे। शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांना मी सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावरती आमंत्रित करते, त्यांना व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। सर्वांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। तसेच प्राथमिक माध्यमिक शिक्षण संघटना पदाधिकारी, सन्माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
पदाधिकारी सन्माननीय शाळा विकास समिती सदस्य अध्यक्ष तसेच शिक्षक पालक संघ तसेच पत्रकार तसेच आपल्या बालवैज्ञानिक संशोधक या सर्वांना विनंती करते की त्यांनी खूप वेळ आसनस्थ व्हावं. जर अनावधानाने जर कोणाचं नाव घ्यायचं नाही असेल तर कृपया त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. वैज्ञानिक संशोधनाप्रती भारताचे नाव अग्रेसर या जगात अशा सर्व त्याला पूरक असे कोर्सेस आहेत. तसंच शॉर्ट टर्म कोर्सेस देखील आपल्याला अवेलेबल आहेत, जेणेकरून आपल्याला एखादा मोबाईल रिपेअर करायचा असेल, टीव्ही रिपेअर करायचा असेल, टीव्हीचा रिमोट रिपेअर करायचा असेल, हे शॉर्ट टर्म कोर्सेस देखील आपल्याला अवेलेबल आहेत. मी या निमित्ताने मुद्दाम सांगू इच्छितो की ही विज्ञानाची आवड मुलांना भविष्यात स्वतःच्या पायावरती स्वयंरोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळण्याकरता उपयोगी ठरेल. या विज्ञान प्रदर्शनाचा हा फार मोठा भाग या निमित्ताने होणार आहे आणि मी शिक्षकांना पालकांना या ठिकाणी प्रोत्साहित करायला सांगतो की मुलांना विज्ञानाची आवड होणं ही गरजेचं आहे. मगाशी सांगितलं की प्राचार्याने की ह्या भागामध्ये टॅलेंट आहे, परंतु त्याला योग्य मार्गदर्शन नाही. परंतु मी सांगू इच्छितो की आपण जे शिक्षक आहेत हे 100% रिझल्ट देतात. ह्यांना जर आपण एखादा वर्कशॉप घेतला किंवा चांगल्या एखाद्या माणसाला बोलून आपण त्याच्याकडून समुपदेशन म्हणतो किंवा काउन्सिलिंग म्हणतो, हे करून घेतलं, विद्यार्थ्यांना दिलं, तर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग मिळण्याकरता चांगलं होईल. आणि ह्याकरता आवश्यक असणारा सर्व निधी किंवा आवश्यक असणारी जी लोक आपल्याला पाहिजे असतील ती लोक पुरवण्याचं काम देखील मी आमदार यांना करायचं. शाळाच्या बांधकामाचा विकासाचा जो विषय असतो, मला एक आपल्या सर्व संस्था चालकांना विनंती करायची की शाळेची जागा असते आणि आपण आपल्याला वाटेल तसं त्या पद्धतीने शाळेचं बांधकाम करतो, परंतु ही गोष्ट आता कालबाह्य होत चालली. आता आपल्याला कन्सल्टंट आहे, आर्किटेक्ट आहे, ह्या लोकांचा वापर करून शाळेचं योग्य पद्धतीमध्ये नियोजन केलं तर पैशाचा देखील बचत होऊ शकतो आणि ती वास्तू अतिशय सुबक दिसू शकते. तर माझी प्राचार्यांना आणि ह्यांना विनंती आहे की आपल्याला शंकर गोरे मदत करणार आहे म्हणून आपण काहीतरी बांधा असं करू नका. आपण त्या ठिकाणी शंकर गोरेची असेल, सुदाम शेठची असेल, बबनची असेल, ही सगळ्याची मदत घेतलीच पाहिजे, परंतु ती आर्किटेक्ट असेल किंवा कन्सल्टंट असेल ह्याच्या माध्यमातून वास्तू उभारून अतिशय सुबक वास्तू दिसली पाहिजे, हे देखील आपण या निमित्ताने म्हणूया. तसंच भविष्यामध्ये मुलांना मी सर्व मुलांना शुभेच्छा देतो. आपण नासाचे असेल, इस्रोचे असेल, ही रत्नागिरी जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत कीर्तिकुमार पुजार आणि आमचे परीक्षित यादव यांनी उदय सामंतला सांगितलं की आपल्या मुलांकडे इथे हुशारी आहे आणि ही हुशारी त्यांची आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना एक्सपोजर दिलं पाहिजे. अशा करता आपण ह्या ठिकाणी मुलांच्या परीक्षा घेतल्या आणि ह्या परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातून 2 मुलं, बरोबर ना माणसं, 2 मुलं इस्रो करता आणि नासा करता पाठवतात. भविष्यामध्ये ही संख्या देखील वाढवण्याचा प्रयत्न करतात. मला खात्री आहे की लांजा राजापूरमधला किंवा रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस हा विज्ञान क्षेत्रामध्ये विज्ञानामध्ये प्रगत असेल आणि एखादा तो शास्त्रज्ञ बनलेला असेल याची मला जरूर खात्री आहे. विज्ञान प्रदर्शनाकरता अपुरा पडणारा हा निधी देखील मला गावण सरांनी सांगितला. मी होणाऱ्या पालकमंत्र्यांना सांगेन, उदय सामंतला सांगेन, योगेश कदमला सांगेन आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगून हा निधी वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नाहीतर माझ्या मतदारसंघाकरता आमदार निधी जो तुम्हाला निधी आवश्यक आहे किंवा CSR मधून आवश्यक आहे किंवा माझ्या वैयक्तिक खर्चातून आवश्यक आहे, हा निधी देण्याचा या ठिकाणी मी सांगतो आणि सांगतो. जय जवान. लोकमान्य शिक्षण संस्था संचलित बेर्डे विद्यालय तसंच महाविद्यालय सापोजीत आहे. येथे 52व्या लांजा तालुका विज्ञान प्रदर्शनास उपस्थित लांजा तालुक्याच्या तहसीलदार मॅडम ढोले मॅडम, तसंच उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावण, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लोटणकर, सचिव पद्माकर कोकरे, उपाध्यक्ष सुधीर लोटणकर, प्राचार्य अनिल गुराव, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत, भाग्यश्री हिरवे, स्नेहा कीर, नरेंद्र पवार, संजय गवाळी, नरेंद्र पवार, तसंच ह्या परिसरातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, तसंच माजी अध्यक्ष विश्वास चौगुले, अनिल गुरव, सुदाम शेठ कामत, शंकर गोरे, सर्वच मान्यवर आणि येथे आलेले सर्व विज्ञानप्रेमी विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर सर्व मान्यवर.
मगाशी सावंत सरांनी तसंच गावण सरांनी मला सांगितलं की लांजा तालुक्यामध्ये ज्या ज्या शाळा आहेत ह्या शाळांमध्ये शासनामार्फत ज्या योजना असतील त्या योजना समर्थपणे राबवल्या जातात आणि त्याचा 100% आपण लांजा तालुक्यामध्ये वापर करून पूर्णत्वास नेतो. मगाशी जसं सांगितलं की आम्हाला बराच काळ झगडावं लागलं आणि आता लेवलचं आम्हाला सेंटर मिळालं. अशाच पद्धतीमध्ये बऱ्याचशा ज्या शासनामार्फत ज्या योजना आहेत ह्या योजना मिळण्याकरता जिथे अडचण असेल त्या अडचणी मी दूर करण्याकरता आपल्यासोबत आहे हे सर आपल्याला सांगू इच्छितो. लांजा तालुक्यातील सर्व शाळांचा निकाल हा 100% ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही घोषणावह गोष्ट आहे. ह्याचं सर्व श्रेय इथल्या विद्यार्थी पालक आणि सर्वात जास्त मध्ये शिक्षकांना जातं. याबद्दल मी शिक्षकांचं देखील या निमित्ताने अभिनंदन करतो. शाश्वत भविष्याकरता विज्ञान ही फार मोठी गरज आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञानावरती चालणार. मग अशी गावण सरांनी सांगितलं की सेमी कंडक्टर प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी गेलो तर आपल्याला विज्ञान टेक्नॉलॉजीची गरज आहे. रत्नागिरीसारख्या शहरामध्ये एज्युकेशनल हब बनलं. या ठिकाणी प्रत्येक प्रकारचं कॉलेज हे मुंबई पुण्यानंतर रत्नागिरी येथे शासकीय पद्धतीचं कॉलेज आहे. सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्याला मुलाला कोणत्याही करतो. आपले विद्यार्थी तालुक्यात जिल्ह्यात आणि केंद्रावरही प्रथम आलेले आहेत. सुरुवातीला आपले सर्व विद्यार्थी 12वी केंद्रासाठी लांजामध्ये जात होते. त्यांना 25-26 किलोमीटर शाळेपासून जायला लागत होतं. शासकीय त्रुटी अशा असतात शासनाच्या अभिलेखामध्ये शाळेपासूनचं लांजा अंतर 25 किलोमीटर आहे. भया मी त्या बोर्डाला समजावून सांगितलं की मुलं माझी वाघरट चांदोर इथून आठव्यामधून जातात. ते अंतर त्यांचं 40 किलोमीटर होतं. पेपर संध्याकाळी 6ला सुटतो. त्यावेळी विद्यार्थी 9ला घरी पोचतात. त्यामुळे शासकीय काय अजून बरेच त्याच्यात मुद्दे असे जे हास्यास्पद आहेत ते त्यामुळे ते केंद्र आपल्याला पावस देत नव्हते. आपण ते घेतलेलं आहे आणि आता सर्व 12वीचे विद्यार्थी फक्त 10 किलोमीटर पावसला या ठिकाणी जातात. त्यामुळे ते योगदान आहे. त्यामुळं अशा काही गोष्टी आहेत ज्या शासकीय अभिलेखामध्ये बदल होणे गरजेचं आहे. आपले जाणकार परत आपले संस्थेचे फाउंडेशन मेंबर म्हणून 83ला 1980 आपल्या या विज्ञान नगरीमध्ये श्री लोटंकर बंधू विज्ञान नगरीमध्ये उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक वर्ग आमच्या जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे सचिव व कनिष्ठ महाविद्यालय आणि पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा संपन्न होत आहे. लोटनकर बंधू विज्ञान नगरीमध्ये आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, लांजा तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, परिसरातील सर्व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, तालुक्यातून आलेले बालवैज्ञानिक, सर्व शिक्षकवृंद, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. ही भारताची धरा स्वागत करून आपले आम्ही पाळतो परंपरा. आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय किरणजी सामंत साहेब, लांजा राजापूर साखरपा निर्माण करत असतो. प्रज्वलित असलेला दीप आणि प्रकाशाचा स्रोत असतो. हा प्रकाशाचा ज्ञानस्रोत आपण सुरुवातीलाच प्रज्वलित केलेला आहे. मी आमच्या आमंत्रित करते की त्यांनी कृपया प्रथम आपल्या ईश्वराच्या स्तुतीने केली तर ते कार्य नक्कीच यशस्वीरित्या सिद्धीस जाते. ईश्वरी तेजाचा हा अंश म्हणजे सदैविचारांचे उदात्त आचार. ईश्वरा तुझेच हे संस्कार, आज गोड विण्याचा हा संस्कार. कैरासी वेडरी विद्यालयाचे गीतमंचाचे विद्यार्थी ईशस्तवन सादर करत आहेत. आपल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी तसेच ईश्वराच्या
आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय किरणजी सामंत साहेब, त्यांच्या हस्ते उद्घाटन करत आहेत. जरा मग
आपण स्वागत करतायत सन्माननीय सावंत साहेब, लांजा तालुका तहसीलदार प्रियांका ढोले मॅडम यांचं लोटनकर बंधू मॅडम यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पदेव स्वागत साहेब किरणजी सावंत साहेब यांच्या हस्ते उद्घाटनाचा सोहळा संपन्न होणार आहे। सिव्हिल रमण कक्षामध्ये प्राथमिक शिक्षक आणि सोबत आलेले बालवैज्ञानिक यांनी त्या कक्षामध्ये जायचं आहे। लांजा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैयासाहेब सामंत, या संस्थेचे अध्यक्ष सचिव, म्हणजे सेमी कंडक्टर, तरी सेमी कंडक्टर आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे। केंद्र प्रमुख श्री रावले सर आणि त्याच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद। बसा घ्या बोलली अभिनंदन या दे बा जावडे हो लगेच पडेल आहे नंबर आपल्याला सर या अभिनंदन तृतीय क्रमांक रिंगणे हायस्कूल आणि सर्व टीमचं हे पूर्ण प्रश्न कोणी लावला। स्वागत आहे। मी गीत मंचाच्या विद्यार्थ्यांना सांगते स्वागतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम हर्षभराने सप्तसुराने करितो हे नमन हर्षभराने सप्तसुराने करितो हे नमन आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम स्वागतम मान्यवर हो
पाहुणे आम्हाला भले अमृतमय हे भाग्य उधळले गुणवंताचा कौतुक सोळा बहरे नंदनवन गुणवंताचा कौतुक सोळा बहरे नंदनवन आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम दर्शाची ज्ञान पंढरी कला किराण साहित्य नगरी दर्शाची ज्ञान पंढरी कला किराण साहित्य नगरी ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम हे नमन हर्षभराने सप्तसुराने स्वागतम मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम अतिशय सुंदर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय किरणजी सामंत साहेब यांचे शाल श्रीफळ रोप देऊन स्वागत करतायत. लोकमान्य शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी रोटणकर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत होते. माननीय आमदार किरणजी सामंत साहेब यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि रोप देऊन स्वागत होते. प्रशालेच्या प्रांगणात लटणकर बंधू विज्ञान नगरीमध्ये आमदार किरणजी सामंत साहेब यांचा सत्कार स्वागत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या उपस्थिती लाभलेले रत्नागिरी जिल्हा माध्यमिक विभाग उपशिक्षणाधिकारी सन्माननीय नरेंद्रजी गावण साहेब यांचं शाल पुष्प श्रीफळ आणि रोप देऊन सत्कार करतायत. आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय पद्माकरजी कोकरे. सावंत साहेब यांचे शाल पुष्प देऊन स्वागत करतायत. आमच्या विद्यालयाचे प्राचार्य गुरव सर. प्राचार्यांच्या हस्ते सर्वांचे लाडके गट शिक्षणाधिकारी सावंत साहेब यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याच केंद्राच्या विस्ताराधिकारी सन्माननीय हिरवे मॅडम यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि स्वागत होत आहे. लोकमान्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय सापुचितळे केंद्राच्या केंद्रप्रमुख सन्माननीय कीर मॅडम यांचं शाल सदस्य लक्ष्मणजी कोकरे यांच्या हस्ते शाल पुष्प देऊन स्वागत करतायत. लक्ष्मणजी कोकरे साहेब.
शिक्षण संस्थेचे सदस्य तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय एस.एन. पाटील सर यांचं पावसकर सर यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय वागडगावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय संजयजी गव्हाळे घाण पाणी जरी असेल चांगली होय का येणार येणार अंबानीने केवढी जागा खरेदी केली विचार पूर्ण शरीराला रक्त पुरवठा आता हृदयाला आपल्या दोन बाजूने एक डावी आपण करू शकत नाही. तर यासाठी आपण हे काय केलं पाहिजे का पाहिजे दोन हे करतो आणि ओके ते साहित्य पर्यावरण जोपासक जे प्लॅस्टिक आहे तो मुक्त करण्यासाठी ह्या फळ्यांचा वापर केलेला आहे. प्लॅस्टिक कॅरी बॅग्सपासून म्हणजे मुलं शिक्षकाच्या माळा तयार करतात आणि याचा वापर करून तिथं 1 ते 9-10 पर्यंतच्या सगळ्या हे तुम्ही काव्यात करून कवितामध्ये सुद्धा कविता असतात त्या कविता करून चालू बस घेतलं घेतलं स्वागत करतायत वागडगावचे प्रथम नागरिक संजयजी गव्हाळे सर यांचं. लोकमान्य शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वनाथजी गुरव देऊन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय सुदामजी कामत यांचं स्वागत. उपस्थित आहात भव्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साहेब भैयासाहेब
आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी लोटणकर आणि द्यायला काय नाही असू देतो. होय होय. वाटतेच वाटतेच. त्याला जाणार वाटतं. याबद्दल कुणाची काही शंका नसावी सर. कुणी कुठल्याही गोष्टीची राहिलेली नाही ही मी विज्ञान मंडळाच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि मला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय विज्ञान जय तंत्रज्ञान. कैरासी बेर्डे सपुचतळे आणि लांजा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन याच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, गेली 2 दिवस ज्या सोहळ्याचा आपण आनंद घेत आहात, या विज्ञान नगरीत वावरत आहात, याचं सर्व आयोजन, संयोजन, नियोजन खूपच सुंदर पद्धतीने गुरव सर आणि संचालक मंडळ आणि गुरव सरांचे सर्व सहकारी यांनी केलेलं आहे. खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वी जेव्हा तालुका स्तरावर आमच्या मुख्याध्यापकांची सभा होती तेव्हा प्रश्नचिन्ह खूप मोठं होतं, कुठे विज्ञान प्रदर्शन, आणि तिथून सुरू झालेलं नंतर नियोजन. पण आज सांगायला आनंद होतो की अत्यंत सुंदर पद्धतीने विज्ञान प्रदर्शन घेण्यास रासी बेर्डे विद्यालय सपुचतळेची टीम यशस्वी झालेली आहे आणि याचा मला मनस्वी आनंद आहे. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना किती अडचणी असतात हे मोठ्या संस्थेची संस्थाचालक म्हणून, एका माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका म्हणून आणि गेली 33 वर्ष विज्ञान शिक्षिका म्हणून तालुक्यामध्ये काम करत असताना मी अनुभव घेतलेला आहे. 2 दिवसाचा जरी उपक्रम असेल तरी त्याची सर्व तयारी करताना किती समस्यांना तोंड द्यावं लागतं ते त्या आयोजकांनाच माहीत असतं. पण या सर्व समस्यांना सामोरे जात एका नीटनेटक्या सुंदर असं प्रदर्शन मांडणी आणि त्याचबरोबर कोणतीही समस्या समोर न ठेवता आज समारोपापर्यंत पोहोचलेलं हे प्रदर्शन हेच उत्तम सर्व झालेल्याची ग्वाही देत आहे. मी या सर्व टीमना जिल्हा मंडळाच्या वतीने धन्यवाद देते आणि मी आज तुमच्या समोर उभी आहे ते जिल्हा विज्ञान प्रदर्शन जे लगेचच उद्यापासून येऊ घातलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती द्यायला. जिल्हा विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात उद्या म्हणजे 8 ते 10 जानेवारी रोजी आहे. जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचं ठिकाण आकस्मिकपणे काही अडचणी आल्यामुळे बदलावं लागलं
आणि ते उद्या नाणीज हायस्कूल येथे सुरू होत आहे. उद्या फक्त मांडणी आहे म्हणजे पूर्वतयारी, आणि 9 तारखेला उद्घाटन आणि 10 तारखेला समारोप आहे. आपली प्रश्नमंजुषेची प्रथम क्रमांक प्राप्त शाळा जी आहे ती 9 तारखेला नाणीज हायस्कूल येथे उपस्थित राहणं अपेक्षित आहे. 10 तारखेला माध्यमिक शिक्षकांचा, विज्ञान शिक्षकांचा उद्बोधन वर्ग आहे. त्यामुळे सर्व तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी उद्बोधन वर्गासाठी उपस्थित राहावं अशी मी विनंती करते. या जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्यापैकी सहभागी कोण होतील तर 6 ते 8 ची प्रतिकृती ज्या आहेत उच्च प्राथमिक त्यामधले प्रथम 3 क्रमांक, 9वी ते 12वी विज्ञान प्रतिकृती विद्यार्थी प्रतिकृती त्यामधून प्रथम 3 क्रमांक, शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक आणि माध्यमिक प्रथम 2 क्रमांक, आणि प्रयोगशाळा परिचर यांच्यामधील फक्त प्रथम क्रमांक या जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी ते उपस्थित राहतील. अजून प्रदर्शनाचा आपल्या निकाल तुमच्या समोर आलेला नाही, तरीही परीक्षकांकडून माझ्या अपेक्षा आहेत की त्यांनी प्रदर्शनाचं सुंदर परीक्षण केलेलं असेल. दर्जेदार प्रतिकृती आपल्या तालुक्यातून जिल्ह्याला समाविष्ट व्हाव्यात आणि जिल्ह्यावरून त्या राज्याला जाव्यात, त्यासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. प्राप्त झालेला आहे. हर्षदा बिरुंकी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक यांना नम्र विनंती आहे. मार्गदर्शक शिक्षक यांनी कृपया व्यासपीठावरती आपल्या विद्यार्थ्यांसमवेत यायचं आहे. त्या शाळेचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र लोटनकर यांच्या हस्ते हर्षदा बिरुंकी आणि मार्गदर्शक शिक्षिका यांचं प्रमाणपत्र शील देऊन विद्यार्थिनीचा सत्कार संपन्न होतोय. जोरदार टाळ होऊ दे. कृपया आपण हायड्रोलिक गेट, रिमोट हायड्रोलिक गेट या विज्ञान प्रतिकृतीला तालुका स्तरावरती 2य क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. जोरदार टाळ होऊ दे. 2य क्रमांक आहे प्रशालेचे प्राचार्य आदरणीय गुरवसर यांच्या हस्ते 2य क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण सन्मान होतोय. किरण रवींद्र पांचाळ गुरवसर यांच्या हस्ते. सन्माननीय पद्माकरजी कोकरे यांना विनंती आहे की आपण लांजा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा प्रमाणपत्र शील देऊन गौरव करावा. जग पेडणेकर विद्यालय अतिशय सुंदर प्रतिकृती कचऱ्यातून घडते माझी सुंदर शाळा या बक्षिसाचं वितरण करतायत लोकमान्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर लोटनकर यांच्या हस्ते. 2य क्रमांक संस्कार संजय चव्हाण श्रीराम विद्यालय वेरवली कचऱ्यातून घडते माझी सुंदर शाळा. विज्ञान प्रतिकृतीला 2य क्रमांकाचं तालुकास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेल्या सोबत आहे सर्व विज्ञान गणितचे शिक्षक सौकित मॅडम यांच्या हस्ते विद्यायुक्त मेळा. आदित्य सुभाष मार्गदर्शक शिक्षक संस्थेचे सदस्य शंकरजी गोरे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे वितरण होते. आदित्य सुभाष मांडवकर विद्यार्थ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त विळा, अतिशय सुंदर विळा आहे. सर्वांनी बघायला हरकत नाही. सत्कार करतायत दर्शन भरत सोलकर दिव्यांग पदवी शिक्षक आहेत. नवलादेवी विद्यामंदिर खानोलीचे सन्माननीय पाटील सर हे आपल्या प्रतिकृतीचं प्रेझेंटेशन करतायत. अतिशय सुंदर प्रतिकृती केली आहे. एकदा पुनश्च जोरदार टाळ होऊन जाऊ दे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त विळा सर्वांनी वापरायला हरकत नाही. इंग्लिश स्कूल लांजा अतिशय सुंदर प्रतिकृती सादरीकरण केलेलं आहे. प्रथम क्रमांक दिव्यांग गटातून 11वी ते 12वी गट 2य क्रमांकाचं पारितोषिक सर्व मार्गदर्शक शिक्षक सर्वेश यांनी व्यासपीठावरती येऊन गावडे मॅडमच्या हस्ते आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माध्यमिक पतपेढी लांजाच्या अध्यक्षा
सौ आशाराणी गावडे मॅडम यांच्या हस्ते द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या आमच्या प्रशालेचा विद्यार्थी कुमार सचिन सर्वेश सचिन मोरे कचरा व संस्था फायर एक्झिस्टर या विज्ञान प्रतिकृतीला तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे। मी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय एस.एन. पाटील सर यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करावं। कुमार तौशिक अहमद महानदार अल अमन उर्दू हायस्कूल लांजा सोबत मार्गदर्शक शिक्षक आहेत श्री उपाध्यक्ष श्री सुप्रजित लोटणकर सर, श्रीमती स्नेहा चंद्रकांत खोत्रे मॅडमचा सत्कार करत आहे। जोरदार टाळ्यांनी सर्वांनी त्यांचा सचिन पाटील सर सत्कार होत आहे। जोरदार टाळ्यांनी सर्वांनी त्यांचं स्वागत सत्कार करायचा आहे। सत्कार होत आहे सौ संजनाजी कोकरे सर विज्ञानी गावडे मॅडमचा। प्रतिकृतीचं नाव आहे तुम्ही या कारगिरी संयुगाची सौ गावडे। सत्कार होत आहे श्री एस.एन. पाटील सर सत्कार करत आहेत आशाराणी गावडे। प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षक प्रतिकृती श्री विनोद यशवंत पटकर सर विज्ञान प्रतिकृती विद्यालय रिंगणाचे शिक्षक सत्कार स्वीकारत आहे। मी परशुरामजी पत्याणे सर यांना विनंती करते की कृपया त्यांनी त्याचा सत्कार करावा। धन्यवाद सर। द्वितीय क्रमांक प्राप्त आहे प्रश्नमंजुषा स्पर्धा। सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांना अभिनंदन करायचं आहे। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष क्रमांक विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित करायचं आहे। श्री काजल कामत गुरुजी व प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार होत आहे। जगपेडणेकर विद्यालय तळवणे प्राप्त श्री मंगेश बापुरात प्रतिकृतीचे नाव आहे प्रकाशाचे टीव्ही मयेकर सर विज्ञान प्रतिकृती मानवी रुद्रेशना व रक्ताभिसरण। द्वितीय क्रमांक प्राप्त सत्कार करत आहे श्री पाटील राठोड सर विज्ञान प्रतिकृतीचे